नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीच्या जाहिराती येणं चालू झालेलं आहे. 31 मे डेडलाईन दिलेली आहे, तरी सुद्धा अजून काही शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन बाकी आहे. अर्थात समायोजन होत नाही तोपर्यंत रिक्त जागांबद्दलची माहिती येणं अवघड आहे. या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यासंदर्भात एक मागणी पत्र आलेलं आहे आणि विभागीय उपसंचालक यांनी तशा सूचना पण संबंधित विभागाला दिलेलं आहे. नेमकं काय, थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याबद्दल आपण डिटेल माहिती घेऊया. पण तिकडे जाण्यापूर्वी एक अपडेट मी तुम्हाला देऊ इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं टीईटी फास्ट ट्रॅक बॅच चालू झालेली आहे. 28 जूनला तुमची एक्झाम आहे. त्यानुसार ही बॅच तुम्हाला 28 जून पर्यंत अवेलेबल आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला सीटीटीचे फॉर्म सुटलेले 10 जून फॉर्म भरायची लास्ट डेट आहे. यासाठी तुम्ही तयारी करत असाल, तुमच्यासाठी नवीन बॅच 18 मे पासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झालेली आहे. ह्या बॅचचे फीचर असे, तुम्हाला हिंदी आणि मराठी भाषेमध्ये शिकवत होणार आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला पीडीएफ आणि पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, प्रत्येक विषयाचे टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल, डाऊट क्लिअरिंग सेशन काउन्सिलिंग सेशन पण अवेलेबल आहे. सो दोन्ही बॅचेस आपल्यासाठी अवेलेबल. योग्य ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. काही दिवसांपूर्वी म्हणजे मागच्या महिन्यामध्ये 20 एप्रिल 2026 सकाळ न्यूजला बातमी आली होती बघा. खाजगी संस्थांतील भरती ऑनलाईनच होणार आहे. शिक्षण विभागाचा प्रस्ताव आणि एक महत्वाची बातमी, महत्वाचं स्टेटमेंट होतं, अल्पसंख्याक शाळांसाठी स्वतंत्र पोर्टल. या संदर्भात ही माहितीबद्दलचा व्हिडिओ मी पाठीमागे घेतला होता. यामधले महत्वाचे मुद्दे असे की शासनाकडनं म्हणजे शिक्षण विभागाकडनं इथे प्रस्ताव गेलाय सरकारकडे की अल्पसंख्याक शाळांसाठी स्वतंत्र पोर्टल असावं. का असावं स्वतंत्र पोर्टल, त्यांनी सांगितलेलं बघा. काय की अल्पसंख्याक खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आतापर्यंत व्यवस्थापकांच्या मर्जीप्रमाणे होत होती. म्हणजे संस्था चालक त्यांच्या मर्जीप्रमाणे. का? कारण विना अनुदानित आहे, ज्याला आपण अनुदानित म्हणतो, खाजगी आणि अनुदानित आहे, तरी सुद्धा म्हणजे सरकार त्या शिक्षकांचं इथे पेमेंट म्हणा किंवा सॅलरी देत आहे, तरी पण संस्था चालक स्वतःच्या मनमानीने तिथे पदभरती करत होते आतापर्यंत. सो यावर सुद्धा सरकारचे काय निर्बंध असावे पदभरती संदर्भात. त्यामुळे स्वतंत्र पोर्टलद्वारे यांची भरती करावी असं सांगण्यात आलं होतं. कारण अल्पसंख्याक शाळा म्हणजेच काय, तर ज्या समुदायाच्या ज्या विशिष्ट वर्गाच्या संख्या कमी असेल, जसं की ख्रिश्चन आहे, तर ख्रिश्चनांची संख्या कमी असेल, तर शिखांची संख्या कमी असेल, तर त्यांच्या अल्पसंख्याक शाळा असतात. मग अल्पसंख्याक शाळांचा दर्जा असा असतो की शिक्षक भरती स्वतः ते करू शकतात. काही निर्बंधही सरकारचे ते नाहीयेत. ज्या झेडपीला किंवा ज्या खाजगी शाळा आहेत त्यांना आहेत, पण अल्पसंख्याकांना नाहीयेत. मग तिथे होताना काय व्हायचं, एकाच घरातले 4-4, 5-5 व्यक्ती तिथे शिक्षक म्हणून किंवा शिक्षकेतर कर्मचारी म्हणून जॉईन होत होते, असं निदर्शनास पण आलेलं आहे. सो आता एक महत्वाची गोष्ट आहे की एक मागणी पत्र आलेलं आहे, ते काय थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. पण यामध्ये बघा, श्रीराम पानझडे सहसंचालक माध्यमिक शिक्षण पुणे यांनी सुद्धा काय सांगितलंय, तर अल्पसंख्याक शाळांमधील भरतीवर शासनाच्या नियंत्रणासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आता जेवढी पदे मंजूर त्यापेक्षा एकही पद जास्त भरता येणार नाही अशी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. शालार्थ आयडी देण्याची ही कार्यवाही बदललेली आहे. सो अल्पसंख्याक शाळांसाठी सुद्धा असावं अशी पण मागणी केली गेलेली होती. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी, पुढारी न्यूजपेपरने पण बातमी दिली होती की अल्पसंख्याक शाळांमधील पदभरतीला स्वतंत्र पोर्टल. या संदर्भात प्रस्ताव गेलेला आहे, पण अजून याबाबत अपडेट काही आलेलं नाही. प्रस्तावाला मंजुरी भेटली की नाही हे पण अपडेट आलेलं नाहीये. ही बघा, ही बातमी आहे 21 एप्रिल 2026 ची. आता एक मागणी पत्र जे संचालकांकडे, विभागीय उपसंचालक यांच्याकडे गेलेलं आहे, ते मागणी पत्र तुमच्या समोर आहे. यामध्ये बघा मागणी पत्र कुणी गेलेलं आहे, तर मागणी पत्र माननीय आमदार विक्रम वसंतराव काळे विधान परिषद सदस्य यांचं निवेदन होतं 12 मे 2026 ला. 12 मे नंतर हे 18 मे 2026 विभागीय शिक्षण उपसंचालक यांचं ही सूचना किंवा परिपत्रक होऊन यायला पण कुणाला गेली आहे, तर हे गेलं शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरसाठी. विषय आहे जिल्ह्यातील अल्पसंख्याक खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांची जिल्हा परिषद शाळांमध्ये त्वरित व अनिवार्य समायोजन करणे. म्हणजे अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत यामधनं यांचे जे अतिरिक्त शिक्षक असेल त्यांचे झेडपी मध्ये काय करणं आहे, समायोजन करण्यासंदर्भातलं हे परिपत्रक किंवा सूचनापत्र गेलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, विभागीय उपसंचालक यांनी, जिल्ह्यातील अल्पसंख्याक खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमध्ये त्वरित व अनिवार्य समायोजन करण्याबाबत माननीय आमदार विक्रम वसंतराव काळे विधान परिषद सदस्य यांचे हे पत्रक आलेलं आहे. त्यावरती आवश्यक ती कारवाई करावी.
आता या संदर्भामध्ये बघा पाठीमागे सुद्धा एक महत्वाची जी आर आलेली आहे. हा जी आर आहे अल्पसंख्याक शाळा शिक्षक समायोजन बाबतचा जी आर आहे. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती, वैयक्तिक मान्यता आणि समायोजनाबाबत. तर हा जी आर पण ऑलरेडी आहे आणि तुम्हाला माहिती असेल 2024चा मार्च 2024चा पण जी आर आलेला आहे. त्यामध्ये पण स्पेशली मेन्शन केलेलं आहे की समायोजन बाबतचे जे पाठीमागचे जी आर आहे हे सगळे जी आर एकत्रित करून सगळ्या शाळांतले शिक्षकांचं समायोजन करावं. आता हे कितपत योग्य आहे की अल्पसंख्याकांचं झेडपी मध्ये समायोजन करावं का? अल्पसंख्याकांना तिथे निवड प्रक्रिया बघितली तर ती वेगळीच आहे. जिथे शिक्षक भरती करत असताना जी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती केली जाते ती तशी नसतेच. तिथे त्या संस्था चालकांच्या काही अधिकार त्यांना दिलेले आहे आणि त्यानुसार पदभरती होत असते. मग त्या शिक्षकांचं समायोजन झेडपी किंवा खाजगी शाळांत किंवा अनुदानित इतर शाळांमध्ये करावं का याबद्दल प्रश्नचिन्ह आहेच, नो डाऊट. पण या संदर्भात बघा बऱ्याचशा मग काय होते कोर्टामध्ये केसेस जातात त्यामध्ये अडकून पडतात. आता नुकतीच आताची 16 मे 2026ला बघा ही न्यूज आलेली आहे की शालेय शिक्षण विभागाच्या त्या निर्णयाला तीव्र विरोध शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाविरोधात शिक्षक महासंघ जाणार न्यायालयात. आता ही न्यूज पूर्ण मी तुला सांगत नाही तुम्हाला, पण अशा कोर्टामध्ये केसेस जातात. मग आता याबद्दल मला हे म्हणायचं आहे की ही योग्य आहे का? पहिली तर बातमी ही आहे की बिगर अल्पसंख्याक व अल्पसंख्याक भरती प्रक्रिया वेगवेगळी राबवावी का? ऑलरेडी त्याचा प्रस्ताव गेलेला आहे, राबवावी का याबद्दल तुमचं मत काय मला सांगा. या मागणीनुसार बिगर अल्पसंख्याक शाळा झेडपी मधील जागा कमी होणार का? अर्थात अल्पसंख्याक शाळांची जर समायोजन झेडपी मध्ये केलं तर अल्पसंख्याकांच्या शाळाचे शिक्षक झेडपी मध्ये आले तर जागा ह्या रिक्त राहणार, कमी होणार आहे, रिक्त राहणार नाहीये. सो भरती प्रक्रियेमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जागा कमी येऊ शकतात. याचा फटका पात्र उमेदवारांना बसणार का? काही अंशी 100% बसणार असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नोंदवा. पण या संदर्भात तुम्हाला मी आता जो जी आर सांगितला तो जी आर तुमच्या समोर मी ओपन करतो. 30 जानेवारीचा जी आर आहे आणि याच्या प्रस्तावनामध्ये सांगितल्याप्रमाणे बघा इथे प्रस्तावनेमध्ये हा 2 नंबरचा पॅराग्राफ आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांबाबत समायोजन प्रक्रियेतील अडथळे दूर करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेल्या सर्व शासन निर्णयाचे एकत्रीकरण करून समायोजनाबाबतची सुधारित कार्यपद्धती शासन निर्णय 15 मार्च 2024 हा जी आर आलाय बघा समायोजन संदर्भातलं यामध्ये सांगितलेलं आहे अन्वय विहित करण्यात आली आहे. सदर सुधारित शासन निर्णयामधील 2.13 नुसार अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना त्यांच्या मूळ वेतनात संरक्षण राहील अशी तरतूद आहे. मूळ वेतनात संरक्षण राहील असं पण सांगण्यात आलेलं आहे. सो ह्या जी आर मध्ये प्रस्तावना सांगितली, बाकी जी आर तर तुम्हाला मी पाठीमागे एक्सप्लेन केलेला आहे. तो याबद्दल तुमचं मत काय? अल्पसंख्याक शाळांसंदर्भात स्वतंत्र पवित्र पोर्टल जर तुम्हाला बनवायचंच असेल, स्वतंत्र पद्धतीने भरती प्रक्रिया राबवणार असाल तर त्या ठिकाणच्या शिक्षकांना इथे जे आत्ता स्वतंत्र पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवणार आहे तिथे त्यांचं समायोजन करावं का? मी कुणाला विरोध करत नाही, पण लॉजिकली हा विचार तटस्थपणे करावा आणि कितपत योग्य वाटतं हे मला कमेंटमध्ये तुम्ही पण कळवावं. तो विद्यार्थी मित्रांनो अशा अपडेट आणि प्रॉपर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे एकमेव चॅनल आहे. तो चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तटस्थपणे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून काही प्रश्न मनात असेल तेही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.